अलका सावळी माझ्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते. तर आता संध्याकाळचे रात्रीचे 12 वाजले, 12:10 मिनिट आहे. जेवण झालेले आणि आता सगळं आवडून बसलेले आहे. तर आज होता माझ्या मुलीचा बर्थडे. नाव आहे 4 वर्षाची झाली. काय कळालं मला बोल, नीट बोल, तू नीट बोल. आणि हिला साडी काढायची नाही. रात्रीचे 10 मिनिट आहेत 12ला. हिला साडी काढायची नाही आहे. तिला साडी घालून झोपणार आहे. ए जा, साडी काढ. साडीवर झोपायचं. खेळू आहे ना बेबी. तुला झोप आली नाही का? झोप नाही आली? झोपायचं आता. तुझा डॅडी अजिबात ऐकत नाही ती मुलं. जा. तर हा लाईट बघा आम्ही नवीन घेतला. हाच लाईट मला हवा होता. हा लाईट फायनली लाईट घरी आलेली आहे. आता कॅमेरा पकडायचा आणि किंवा स्टँड लावायचं काय टेन्शन नाही. आता माझे तुम्हाला रेग्युलरचे व्हिडिओ बघायला भेटणार. आणि मी कुठे बसले हे बघा. आमचे बाबा येते. आमच्या बाबांच्या खाली सरळ आमचे बाबा कायम आमच्या डोक्याच्या वरती असले पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत असतं. अगं काय बांगडीचं केलंस त्या? तोडणार आहेस, तुला परत देणार नाही घालायला मी. जा डॅडीकडे सगळं काढून. राजेश, त्या रुईची बांगडी घेऊन आली बघ ती. रियांशनं बांगडी घातली बघ.
तर मग आणि व्हेज पुलाव केलेला. तर मग दादाची मित्र आणि भाऊ पण होता, गणेश भाऊ, अजय भाऊ, माझा भाऊ, राजे, असे सगळेजण होते रुईच्या बर्थडेला. तो व्हिडिओ शूट काय ते व्हिडिओ शूट करायला गेलो आणि फोटो माझा काढा. आता स्टुडिओ घरात करायचा आहे. काय भाऊ माझा ऐकायलाच तयार नाही. फोटो छान आहे त्यात काढा फोटो. मला ते व्हिडिओ करताच नाही आलं त्यांच्यामुळे. माझं मत होतं का मी मला रुईचा मेकअप दाखवायचा होता, मी काय केलेला तो, प्लस मी माझा मेकअप जो केलेला तो दाखवायचा होता. तो मी दाखवू शकली नाही, रुईचा मेकअप दाखवू शकली नाही. मी जेवण बनवलं पुलाव, ती रेसिपी मी टाकू शकली नाही. माझ्याकडे स्टँड अवेलेबल असतो, कारण एवढी गडबड काय बोलायचं काम नाही, खूप गडबड. आणि कामावर जाणारे पण माणसं त्या भाऊ होते ना ते, त्याच्यामुळं लईच गडबड लागली. पण एनिवे वाढदिवस खूप आपल्या बाबांच्या आशीर्वादाने यांनी खूप दिलेला आहे आपल्याला, म्हणून आपण एकदम निवांत आयुष्य जगत आलो आहे आणि असंच जगत राहणार आहोत, कारण आपल्या बाबांनी तेवढा आपल्यावरती उपकार केलेले आहेत. नेहमी आमची बाबाच आमच्या बरोबर असणार आहेत. बाबा साहेब जय भीम. चला मित्रांनो, आता बरोबर रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मला हिचं हे सगळं आवडायचं आहे अवतार पूर्ण आणि व्यवस्थित घडी वगैरे मारून साडीला ठेवायचं आहे. फायनली बड्डे मस्त झाला, छान वाटतं. असंच आम्ही घरच्या घरी बड्डे करत असतो, मुलांचा चांगला सेलिब्रेट होतो. हे असं किंवा पार्ट्या करणं, बड्डे पार्टीशिवाय काही जण करत नाहीत, असं नसते घरात. तेवढीच 4 आपली पाहुणी येणार आणि 4 म्हणजे आमची पाहुणी इथे जी राहतात, हे भाऊ असतील किंवा राजेशचे मित्र असतील, असं येऊन खाणं होते मस्त. एखादी स्प्राईट पिलेली बरी. ते जे बड्डे करतात एक जण भागड धिंगाणा खूप असतं आणि करतात पण, आणि एंडिंगला झगडे हे नक्की होतात कसल्या पार्टीमध्ये. त्यामुळे आपण घरच्या घरीच करत असतो बड्डे. मुलांचे बड्डे माझा मोठा मुलगा 6 वर्षाचा आहे आणि माझी छोटी आता 14 वर्ष लागलं बघा तिला आजपासून. तर मी आत्तापर्यंत ह्यांचे बड्डे घरीच करत आहे. चांगलं पण वाटतं. आपण जरा मेहनत करायची, काय होतं करायचं. आपण आपल्या मुलांसाठी करणार नाही, मग कोणासाठी करायचं. फ्रीजमध्ये जो राहिलेला केक ठेवला आहे ना, तर मी काय करते, फ्रीज उघडते आणि थोडा खाऊन येते. मला दाखवते इथे. हे आता असं चालू राहणार आहे जोपर्यंत केक संपत नाही. माझ्या भावानं सांगितले, तो नाईट ड्युटीला गेला आहे कामाला, आणि त्यानं सांगितलं आहे का केक मला ठेव. तर ही काय करते मला माहीत नाही. ही बघा, इकडे ये बघू. हे बघा क्रीम घेऊन आले बघा, केकची दिसते. हे बघा वरचं चॉकलेट घेऊन आले. ही फ्रीजमधलं असं चॉकलेट घेऊन खाते. हे बघा, हे असं सगळं चालू आहे यांचं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय भीम. बाय बाय. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. बाय बाय.